निर्मला सीतारामन यांच्याकडनं बजेट सादर करण्यात आलेलं आहे आणि नेमकं बजेट कसं आहे हे आपण जरा समजून घेऊया. आपल्यासोबत आहेत विशाल कामत सर, जे कामत ग्रुपचे सर्व सध्याला म्हणावं लागेल. सर, कशा प्रकारे बघताय या सगळ्या बजेटकडे? साधारण पाहायचं तर हॉस्पिटॅलिटीसाठी काय काय मिळालेलं आहे? हॉस्पिटॅलिटीचं न बघता जर आपण ओव्हरऑल बघितलं, कारण हे कधी पण बजेट जो असतो एक क्षेत्राचाच विषय नसतो. हे असतं की ओव्हरऑल इकॉनॉमी आणि त्याचा कसं मल्टिप्लायर इफेक्ट होईल. जेव्हा आपण बघतो ज्या रीतीने मॅडमनी एकदम बॅलन्स्ड बजेट घेतलं आहे, पॉवरला बघितलं आहे, धान्य आणि ॲग्रिकल्चरला बघितलं आहे, मेडिकल टुरिझमला बघितलं आहे, मग विजाला बघितलं आहे, मग अशा अनेक म्हणजे खूप सर्व क्षेत्रांना ओव्हरऑल करून आणि मग लास्टला जो सिक्सर मारला आहे की आज 12 लाखच्या खाली आपल्याला इन्कम टॅक्स नाही, ह्याचा ॲक्च्युली जो मल्टिप्लायर इफेक्ट असतो तो आमच्या क्षेत्राला हॉस्पिटॅलिटी तर होईल, पण ओव्हरऑल भारताला खूप होईल. कारण जे प्रामाणिक आहेत आणि जे हुशार आहेत ते अर्ध सेविंग करणार, अर्ध ते स्पेंड करणार. तर आज आणि हे 12 लाख आणि 1 लाखाचं सेविंग असा हा विषय राहिलाच नाही. ॲक्च्युली जेव्हा आपण बघतो की एक डबल इन्कम हाऊस आहे किंवा ट्रिपल इन्कम हाऊस आहे तर तेवढं ते मल्टिप्लाय होतं ना. सो जर जे अंदाजे तिने म्हटलं 80,000 ते इंटू 3 म्हणजे 2,40,000. सो इट्स नॉट स्मॉल मनी. सो त्याच्यामधनं तुमचं EMI पण गेलं, तुमचं सेविंग SIP पण झालं. दुसरीकडे सर जर का पाहायचं तर एकूण म्हणजे IT असेल किंवा मग इतर जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये कशा प्रकारे बघता आहे, काय काय गोष्टी ह्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आपल्याला मिळू शकतात किंवा मग शेतीच्या हिशोबाने पाहायचं तरी तुम्ही सांगतायत की अनेक ज्या योजना आहेत त्या आपल्याला दिसतात. आता जसं आपण महाराष्ट्रामध्ये आज मराठवाड्यामध्ये आणि अनेक जागेमध्ये महाराष्ट्रामध्ये कापूस आहे, तो कॉटन ग्रोईंग जे आहे त्याच्यावर तिने अनाऊन्समेंट केलं. पल्सिस आहेत, पल्सिसचा पण खूप मोठा आपण ज्या गुलबर्गा सोलापूर साईडला जातो तर असं डिरेक्टली न देता इनडिरेक्टली खूप दिलेलं आहे. आज ई विजाचा फायदा मुंबईसारख्या शहराला जास्त होणार, कारण आपलं गेटवे टू इंडिया आहे. तर अनेक लोक जे इकडे येतात ते इकडनं मग पुढे फ्लाईट घेतात. सो ई विजाचा लाभ आपल्या एअर ट्रॅफिक वाढलं, लोक इकडे हॉटेलमध्ये राहणार तर मुंबईला लाभ होणार. सो हा जो इफेक्ट आहे हा आपण हेच असं म्हणू नाही शकत. आपण म्हणू शकतो की ओव्हरऑल कसं आणि त्याचा आपण जेव्हा एक छोटं पेबल आपण पाण्यात टाकतो तर त्याचे रिपल इफेक्ट्स जे असतात ना त्याचा तो लाभ बघायचा आहे. दुसरे पाहायचं तर मागच्या वेळेस बिहार आणि आंध्राला मोठ्या प्रमाणात झुकतं माप आपल्याला बजेटमध्ये दिसलं होतं. यावेळेस देखील बिहारला हे कुठेतरी झुकतं माप दिसतं आहे. याकडे कशा प्रकारे बघता? येत्या काळामध्ये बिहारला जे दिलेलं जो बजेट असेल त्याचा फायदा होताना दिसणार नेमका? हे बघा, एका कुटुंबामध्ये जेव्हा 4-5 पोरं असतात तर कोणाच्या वाढदिवस, साखरपुडा, लग्न त्याप्रमाणे कोणाचं वर खाली दर्जा होतो. आता काय कारणाने आपल्या एका भारताच्या आपण 28 स्टेट आहोत तर कोणाचं वर खाली त्याप्रमाणे होतो. महाराष्ट्र पण टर्न आलेला आहे, महाराष्ट्र पण टरत येईल. पण ते स्पेसिफिक न बघता आपल्याला हे बघायचं आहे की काय घोषणा केली, त्याचा लाभ कसा होईल, इंडस्ट्री ॲज अ होल आणि हॉस्पिटॅलिटी ॲज अ होल ह्याला काय होणार तसं मी बघतो. कारण चेअरमन CI असल्यामुळे आपल्याला सर्व क्षेत्र बघायचे आहेत आणि मी हे मला हे फीडबॅक तर नक्की आला की ओव्हरऑल लोक खुश आहेत की सर्वांचा टच केलेला आहे आणि त्याचा रिपल इफेक्ट जो होणार तो खूप चांगला होणार. येत्या काळामध्ये जर का पाहायचं तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं काय मिळालं हा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. याकडे कशा प्रकारे बघता आहे? मागच्या वेळेस देखील हा प्रश्न निर्माण झालेला होता. महाराष्ट्राला काय मिळणार की नाही मिळणार, जसं मी म्हटलं, महत्त्वाचं आहे की आपल्याला काय मिळालं आणि आपल्याला खूप काय मिळालेलं आहे. 12 लाख हाच एक गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये महाराष्ट्र इज वन ऑफ द हायेस्ट टॅक्सपेयर्स. वी आर वन ऑफ द हायेस्ट एम्प्लॉयर्स, हायेस्ट टॅक्सपेयर्स. वी आर द नंबर 1 स्टेट ऑफ इंडिया. आता जेव्हा आपण भारतात नंबर 1 आहोत आणि एवढे आपले तरुण आणि आपले लोक एवढं टॅक्स भरत आहेत तर तो पैसा परत महाराष्ट्रातच खर्च करणार. सो हा जो इफेक्ट आहे आपल्याला हे बघायचं आहे की स्पेसिफिक जर काही अनाऊन्स नाही झालं तरी इनडायरेक्टली खूप काय अनाऊन्स झालेलं आहे. थँक्यू. एकूणच थेट जरी का फायदा नसेल होणार असला तरीही जो इनडिरेक्ट फायदा आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला सध्याला या बजेटमधून पाहायला मिळतो आहे. एकूणच अनेक गोष्टी बाहेर येताना दिसतील. पूर्णपणे ज्या गोष्टी आहेत त्या अजूनपर्यंत आपल्यापर्यंत आल्याने नेमका डिटेलमध्ये जेव्हा विस्तारित ह्या सगळ्या बजेटमधल्या गोष्टी येतील तेव्हा बघणं देखील काही महत्त्वाचं असणार. कॅमेरामॅन अजित कदमसह अभिषेक खंडाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.